Hello students, in this topic I am going to talk about methods for the preparation of alcohols. And in the previous video lecture we have discussed about the nomenclature of alcohols, phenols and ethers. Now let us understand in brief that how we can prepare alcohols by certain methods. Students, याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी बेसिक पार्ट जो आहे तो बेसिक पार्ट त्या ठिकाणी अल्कोहोल, फेनॉल आणि इथर याचा कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये बेसिक पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी डेफिनेशन्स असतील, क्लासिफिकेशन असेल, नोमेनक्लेचरचा पार्ट असेल, हा त्या ठिकाणी आपण फिनिश केलेला आहे. आता पुढचा जो येणारा नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे प्रिपरेशन मेथड्स. अल्कोहोल, फेनॉल आणि इथर याच्या प्रिपरेशन मेथड जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पुढे स्टडी करायच्या आहेत. आता आजच्या आपल्याला व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी काय करायचे आहेत तर अल्कोहोलच्या फक्त प्रिपरेशन मेथड्स आपण त्या ठिकाणी आज स्टडी करणार आहोत. आता हे अल्कोहोल जे आहे ते प्रिपेअर करताना त्या ठिकाणी कशापासून प्रिपेअर केले जातात हे फक्त अगोदर सुरुवातीला बघून घेऊया. तर या ठिकाणी जर बघितलं तर बुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत अल्कोहोल्स आणि फेनॉल्स हा जो प्रिपरेशन मेथड जे आहेत त्यामध्ये सुरुवातीला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड दिलेले आहेत. या प्रिपरेशन मेथडमध्ये पहिली जी प्रिपरेशन मेथड आहे ते म्हणजे फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइडपासून त्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल जे आहेत ते अल्कोहोल्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. दुसरी मेथड जे आहे बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किनचं त्या ठिकाणी हायड्रेशन करायचं आहे. अल्किन्सपासून त्या ठिकाणी हे तुम्हाला अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल्स प्रिपेअर करायचे आहेत. नेक्स्ट मेथड जे आहे ते म्हणजे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. अल्किनचं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करून त्या ठिकाणी अल्कोहोल जे आहेत ते अल्कोहोल्स त्या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून त्या ठिकाणी अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. त्यामध्ये पहिली जी मेथड आहे ती म्हणजे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड आणि कीटोन याचं रिडक्शन करून त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहेत हे अल्कोहोल्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे. नेक्स्ट जी मेथड जी आहे त्याच्यामध्येच कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन करून त्या ठिकाणी अल्कोहोल आपल्याला प्रिपेअर करायचे. आणि शेवटची मेथड याच्यामधली ती म्हणजे त्या ठिकाणी बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटचे ॲडिशन करून हे आपल्याला अल्कोहोल जे हे अल्कोहोल्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. आता त्यामध्ये पहिली मेथड जी आहे ती पहिली मेथड म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइडपासून त्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल जे आहेत ते अल्कोहोल्स या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. आता ही जर मेथड जर बघितली तर अल्किल हलाइडपासून अल्कोहोल प्रिपेअर करण्याची हे आपण त्या ठिकाणी अगोदरच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये स्टडी केलेली आहे की बाबा त्या ठिकाणी आपले हे जे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल प्रिपेअर करताना अल्किल हलाइडपासून कसं प्रिपेअर केलं जातं म्हणजेच अल्किल हलाइडच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्या ठिकाणी आपण हा पार्ट जो आहे तो पार्ट स्टडी केलेला आहे. फक्त जस्ट आपल्याला रिवाईज करायचा आहे तो पार्ट. आता प्रिपरेशन जे आहे अल्कोहोलचं ते प्रिपेअर करण्यासाठी कशापासून तर अल्किल हलाइडपासून. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत अल्किल हलाइडपासून त्या ठिकाणी हे अल्कोहोल प्रिपेअर करण्याचे. आता हे जे तुमचं अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल कधी प्रिपेअर होणार आहे तर हायड्रोलायसिस करायचं आहे. कशाचं तर अल्किल हलाइडचं हायड्रोलायसिस करायचं आहे. मग त्या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी काय वापरायचं आहे तर ॲक्युअस अल्कली जे आहे त्या ॲक्युअस अल्कली त्या रिॲक्शनमध्ये वापरायचं आहे. ॲक्युअस त्या ठिकाणी कॉस्टिक सोडा असेल किंवा कॉस्टिक पोटॅश असेल त्याचा त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापर करायचा आहे. आता इथं जर बघितलं जनरली मी डिफाईन करतो. सपोज हा तुमचा अल्किल हलाइडचा मॉलिक्यूल आहे RX, ठीक आहे. आणि याची रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी कशाबरोबर करायला सांगितलं तर त्याचं हायड्रोलायसिस करायचं आहे. काय वापरायचं आहे तर ॲक्युअस त्या ठिकाणी NaOH किंवा ॲक्युअस KOH त्या रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे यूज करायचं. आणि ज्यावेळेस त्या अल्किल हलाइडला आणि ॲक्युअस NaOHला हीट केलं जातं किंवा बॉईल केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं हायड्रोलायसिस होतं. म्हणजे हा तुमचा एक्स पार्ट जो आहे म्हणजेच हॅलोजन ॲटम जो आहे तो फक्त रिप्लेस कशाने केला जातो ह्या OH ग्रुपने त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. आणि OH ग्रुपने रिप्लेस केल्यानंतर त्या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होते ROH. एक्सची जागा फक्त त्या ठिकाणी OH घेते. म्हणजेच रिॲक्शनमध्ये काय फॉर्म झालं तर अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये तयार होते. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता आहे बघा हा हायड्रोजन ॲटम आणि हा सोडियम ॲटम. म्हणजेच काय फॉर्म झाला NaX. सोडियम हलाइड जे आहे ते सोडियम हलाइड त्याच्यामध्ये फॉर्म होते. बघा पुन्हा एकदा मी डिफाईन करतो. वेन अल्किल हलाइड इज हीटेड विथ ॲक्युअस सोल्युशन ऑफ अल्कली लाईक NaOH or KOH gives alcohol or it gets hydrolyzed to
करस्पॉन्डिंग अल्कोहोल. याच्यामध्ये हे अल्किल हलाइड ॲक्युअस अल्कलीज बरोबर त्या ठिकाणी बॉईल केलं जातं किंवा हीट केलं जातं आणि नंतर हायड्रोलाइज होऊन त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल तयार होतं. ठीक आहे. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण बघूया. सपोज मी घेताना या ठिकाणी मॉलिक्यूल जो आहे तो अल्किल हलाइडचा कोणता घेतला आहे, CH3CH2 आणि या ठिकाणी मी ब्रोमिन ॲटम जो आहे तो कनेक्ट करतो आहे. रिॲक्शनमध्ये वापरताना मी काय करतो आहे, कॉस्टिक पोटॅश जे आहे म्हणजेच ॲक्युअस त्या ठिकाणी KOH जे आहे ते रिॲक्शनमध्ये घेतलेलं आहे. पुन्हा त्याला हीट केलं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय फॉर्म होईल बघा. हा ब्रोमिन ॲटम जो आहे म्हणजे हॅलोजन ॲटम जो आहे तो कशाने रिप्लेस केला जाईल, तर OHने त्या ठिकाणी रिप्लेस केला जाईल. CH3 देन CH2 आणि Brच्या जागेवरती फक्त सिम्पली कोण येणार आहे, तर OH ग्रुप त्या ठिकाणी येईल. म्हणजे त्या ठिकाणी अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल कोणतं फॉर्म झालं, तर इथिल अल्कोहोल प्लस त्या ठिकाणी KBr जे त्याच्यामध्ये फॉर्म होते. हा तुमचा इथिल ब्रोमाइडचा मॉलिक्यूल आहे, इथाइल ब्रोमाइड, आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी काय फॉर्म झालं, तर इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पलमध्ये घेताना मी मॉलिक्यूल कोणता घेतो आहे, CH3CH Cl आणि पुन्हा CH3 प्लस ॲक्युअस KOH आणि याची रिॲक्शन कॅरीड आउट केल्यानंतर हा Cl पार्ट जो आहे तो कशाने रिप्लेस केला जाईल, OHने त्या ठिकाणी रिप्लेस केला जाईल. म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म होताना CH3 Clच्या जागेवरती काय येईल, OH आणि नंतर हा CH3 प्लस KCl काय फॉर्म झालं या ठिकाणी, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल कशापासून, तर आयसोप्रोपाइल ब्रोमाइडपासून. बघा रिॲक्शन समजली का, साधी सोपी रिॲक्शन आहे. अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण स्टडी केलेलीच आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये. आता पुन्हा एकदा रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन मी रिवाईज करतो. रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइडपासून अल्कोहोल प्रिपेअर करताना हायड्रोलायसिस केलं जातं. कशाचं, तर अल्किल हलाइडचं हायड्रोलायसिस केलं जातं. त्याच्यामध्ये वापरायचं काय, फक्त लक्षात ठेवायचं आहे ॲक्युअस अल्कली. ॲक्युअस अल्कली आणि अल्कोहोलिक अल्कली ह्या दोन रिॲक्शन आहेत. पुन्हा पुन्हा सांगतो कारण की JEE नीट आणि CETमध्ये याच्यावरती क्वेश्चन, त्याचबरोबर 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये थेरीच्या हा क्वेश्चन फिक्स विचारला जातो. कारण की ॲक्युअस कंडिशनला रिॲक्शन वेगळी होते, अल्कोहोलिक कंडिशनला रिॲक्शन ही वेगळी होते. ॲक्युअस कंडिशनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, अल्कोहोलिक कंडिशनला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन होते. हे लक्षात ठेवा. अल्कोहोलिकला डिहायड्रोहॅलोजिनेशन आणि ॲक्युअस कंडिशनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कोणती आहे, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथं डिहायड्रोहॅलोजिनेशन होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ही रिॲक्शन जी आहे ती ही रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ॲक्युअस कंडिशन आणि अल्कोहोलिक कंडिशन दोन वेगवेगळे रिॲक्शन आहेत. मुलांचं बऱ्याच कन्फ्युजन होतं, रिॲक्शन येत असते पण ॲक्युअसचं त्या ठिकाणी अल्कोहोलिकला आन्सर लिहितात आणि अल्कोहोलिकचा आन्सर जे त्या ॲक्युअसला लिहिलं जातं. हे कन्फ्युजन टाळा. ॲक्युअस कंडिशन वॉटरमध्ये सबस्टिट्यूशनच रिॲक्शन होते. अल्कोहोलिक कंडिशनला अल्कली असेल तर त्या ठिकाणी डिहायड्रोहॅलोजिनेशनच रिॲक्शन होते. पुन्हा पुन्हा मी झूम करतोय कारण की महत्त्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढची मेथड. आय होप ही मेथड तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट मेथड बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. आता अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल प्रिपेअर कशापासून करायचं आहे, तर अल्किल हलाइडपासूनच प्रिपेअर करायचं आहे. पण हायड्रोलायसिस काय अल्किल हलाइडचं करायचं आहे, काय वापरायचं त्याच्यामध्ये, मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साईड जे आहे ते रिॲक्शनमध्ये यूज करायचं आहे. त्यावेळेसच त्या ठिकाणी हे अल्किल हलाइड जे ते अल्किल हलाइड हायड्रोलाइज होत आहे. ठीक आहे. आता हे Ag2O जे आहे ते Ag2O हे काय केलं जातं, मॉइस्ट कंडिशन आहे म्हणजेच वॉटरमध्ये त्याला सस्पेंड केलं जातं. कशामध्ये, Ag2Oला वॉटरमध्ये सस्पेंड केलं जातं आणि वॉटरमध्ये सस्पेंड केल्यानंतर त्या ठिकाणी ह्या Ag2Oचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, ट्वाइस AgOH सिल्वर हायड्रॉक्साईड. डायरेक्टली आपण रिॲक्शनमध्ये सिल्वर हायड्रॉक्साईड जे ते यूज करत नाही. सिल्वर हायड्रॉक्साईड हे अनस्टेबल असल्यामुळे मॉइस्ट कंडिशनमध्ये हे Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड जे ती सिल्वर ऑक्साईड रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. देन रिॲक्शन बघा या ठिकाणी हा तुमचा RX अल्किल हलाइडचा मॉलिक्यूल आहे. त्याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे, तर मॉइस्ट Ag2
ओ वॉटरमध्ये सस्पेंड केल्यानंतर काय प्रोड्यूस होईल, AgOH सिल्वर हायड्रॉक्साईड. बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर किंवा हीट केल्यानंतर हा जो एक्स पार्ट जो आहे हॅलोजन ॲटम जो आहे तो रिप्लेस केला जाईल. कशाने रिप्लेस केला जाईल, तो ह्या OHने रिप्लेस केला जाईल. म्हणजेच काय फॉर्म होईल, ROH अलॉंग विथ दॅट AgX सिल्वर हालाईड जे ते सिल्वर हालाईड त्या ठिकाणी फॉर्म होते. साधी सिंपल रिॲक्शन आहे. मॉइस्ट Ag2O हे लक्षात ठेवायचं. हे जरी नाही लिहिलं तरी चालतंय, पण ॲरोवरती हे मस्ट असणं गरजेचं आहे, मॉइस्ट Ag2O. अदरवाईज नुसतं जर त्या ठिकाणी AgOH लिहिलं तर ती रिॲक्शन कन्सिडर केली जात नाही, रॉंग रिॲक्शन कन्सिडर केली जाते. त्यामुळे AgOH हा पार्ट नाही लिहिला तरी चालेल, पण मॉइस्ट Ag2O हे रिॲक्शनमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन हे अल्कोहोल याच्यामध्ये तयार होतं आहे, हे अल्किल हालाईड. देन एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलमध्ये मी घेताना हा मॉलिक्यूल घेतला आहे CH3CH2. देन इथं कनेक्ट करताना मी आयोडीन ॲटम कनेक्ट करतो आहे. देन रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे, मॉइस्ट AgOH म्हणजे तो प्रोड्यूस काय करेल, मॉइस्ट AgOH सिल्वर हायड्रॉक्साईड. हीट केल्यानंतर हा OH पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी या आयोडीन ॲटमला रिप्लेस करेल. म्हणजेच त्या ठिकाणी त्या इथिल आयोडाईडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तर इथिल अल्कोहोलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. मॉलिक्यूल कोणता आहे हा रिॲक्टंट साईडला, इथाईल आयोडाईडचा. आणि प्रोडक्ट साईडला मॉलिक्यूल कशाचा फॉर्म होतो आहे, इथाईल अल्कोहोलचा. ठीक आहे. साधी सोपी रिॲक्शन आहे. अलॉंग विथ दॅट काय फॉर्म होईल, AgI सिल्वर आयोडाईड जे ते सिल्वर आयोडाईड त्या ठिकाणी फॉर्म होते. त्याच्याखाली अजून एक एक्झाम्पल ते तुम्ही सोडवा. सोपी रिॲक्शन आहे CH3CH2 या ठिकाणी Br. पुढे रिॲक्शन कंटिन्यू करा. ठीक आहे. वरच्याप्रमाणेच रिॲक्शन कंटिन्यू करा, आहे तेच वापरायचं आहे. ठीक आहे. रिॲक्शन पुन्हा एकदा रिवाईज करूया. रिॲक्शनमध्ये बघा पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो आहे. हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हालाईड बाय यूजिंग मॉइस्ट Ag2O. when alkyl halide is heated with moist silver oxide, it gives corresponding alcohol. बघा पुन्हा एकदा, when alkyl halide is heated with moist silver oxide, it gives corresponding alcohol. याच्यामध्ये अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल मिळतं. ठीक आहे. तो दुसरी रिॲक्शन जे आहे दुसरी प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल जे आहे ते कशापासून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, तर अल्किनपासून प्रिपेअर करायचं आहे. बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. अल्किनचं त्या ठिकाणी हायड्रेशन करायचं आहे आणि हायड्रेशन करून त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. आता हे अल्किन जे आहे ते अल्किन्स मी ज्या ठिकाणी जनरली रिप्रेझेंट करतो आहे R, देन CH डबल बॉन्ड CH2 हा अल्किनचा मॉलिक्यूल आहे. आता हायड्रेशन करायचं म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी हे तुमचं अल्किन जे ते अल्किन गॅस पास करायचं आहे कशामधून, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड याच्यामधून त्या ठिकाणी पास करायचं आहे. मी डिफाईन करताना मॉलिक्यूल कसं राईट करतो बघा, HOSO3H म्हणजेच काय, तर H2SO4च, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. पण कंडिशन कशी आहे, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड कंडिशनला त्या ठिकाणी हे H2SO4 जे आहे H2SO4 मधून हे अल्किन जे आहेत ते अल्किन्स त्या ठिकाणी पास केले जातात. आता पास केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा काय मिळतं, तर या रिॲक्शनमध्ये सुरुवातीला हा तुमचा H2SO4 मधला जो OSO3H पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे, मार्कोनिकॉप्स त्या ठिकाणी रूल जो आहे
त्या मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे त्याच्यामध्ये ॲडिशन होते. मग मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे जर बघितलं ॲडिशन निगेटिव्ह पार्ट कुठे ॲड होतो तर लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आणि तुमचा जो पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो पॉझिटिव्ह पार्ट त्या ठिकाणी दुसऱ्या कार्बन ॲटममध्ये ॲड होतो. मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम जिथं असतील तिथं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पार्ट ॲड होतो. याच्यामध्ये जर बघितलं तर हा H प्लस पार्ट आहे तो या कार्बन ॲटममध्ये ॲड होईल आणि OSO3H हा जो पार्ट आहे तो या कार्बन ॲटममध्ये ॲड होईल. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म होताना R देन CH इथं तुमचा निगेटिव्ह H2SO4 मधला निगेटिव्ह पार्ट कनेक्ट होईल OSO3H देन या साईडला CH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल CH3 मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन होईल. रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर या मोलेक्यूलला त्या ठिकाणी काय म्हणलं होतं अल्किल हायड्रोजन सल्फेट याचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी फॉर्म होतो ज्यावेळेस ॲडिशन होते H2SO4ची. हा तुमचा कंप्लीट अल्काईल ग्रुप. देन त्या ठिकाणी हे जे आहे तो त्या ठिकाणी काय आहे कुठला ग्रुप आहे हायड्रोजन सल्फेट या ठिकाणी त्याला कनेक्ट आहे. म्हणजेच अल्किल हायड्रोजन सल्फेट या मॉलिक्यूलला त्या ठिकाणी म्हणलं जातं. ठीक आहे. अल्कोहोल आपल्याला अजून त्या ठिकाणी मिळाले नाही. आता नेक्स्ट जे दुसऱ्या स्टेपमध्ये हे जे तुमचं अल्किल हायड्रोजन सल्फेट जे अल्किल हायड्रोजन सल्फेट R देन CHOSO3H देन CH3 याची रिॲक्शन पुन्हा त्या ठिकाणी किंवा याला जे याला पुन्हा बॉईल केलं जातं किंवा हीट केलं जातं. कशाबरोबर तर वॉटरबरोबर त्या ठिकाणी हीट केलं जातं आणि वॉटरबरोबर हीट केल्यानंतर त्या ठिकाणी हा जो तुमचा OSO3H पार्ट जो आहे तो तिथून निघून जातो. म्हणजेच त्या ठिकाणी RCH देन या OSO3Hच्या जागेवरती कोणता ग्रुप येतो आहे OH ग्रुप आणि पुन्हा या CH3 ॲज इट इज आहे तसंच OSO3H पुन्हा या वॉटरमधल्या H प्लस जो आहे तो याच्यामध्ये ॲड होतो. पुन्हा या ठिकाणी H2SO4 जे ते H2SO4 रिजनरेट होतं. महत्त्वाचं पॉईंट आहे इथं H2SO4 पुन्हा काय होतं रिजनरेट होतं आणि अल्कोहोल जे ते अल्कोहोल त्या ठिकाणी सेकंड स्टेपमध्ये फॉर्म होते. ठीक आहे. पुन्हा एकदा रिॲक्शन बघा अल्किन्स ऑन पासिंग थ्रू कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड yields alkyl hydrogen sulfate which on heating with water to give corresponding अल्कोहोल. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर H2SO4ची ॲडिशन मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे त्या ठिकाणी ॲडिशन होते. कशामध्ये तर अल्किनमध्ये 11th स्टँडर्डमध्ये आपण या ठिकाणी हा मार्कोनिकॉप्स रूल जो आहे तो मार्कोनिकॉप्स रूल स्टडी केलेला आहे. ठीक आहे. लेट्स सी द एक्झाम्पल. देन एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी मी हा मॉलिक्यूल घेतला आहे CH2 डबल बॉन्ड CH2 कोणता मॉलिक्यूल आहे इथिनचा मॉलिक्यूल आहे बरोबर. आता हे इथिनचं त्या ठिकाणी काय करायचं आहे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. मग आता ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन करताना वापरायचं काय रिॲक्शनमध्ये तर H2SO4 मी राईट करताना कसं राईट करतो आहे OHSO3H. ठीक आहे. कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन आहे. देन ॲडिशन कोणत्या रूलप्रमाणे करायचे आहे तर मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे त्या ठिकाणी काय करायचे आहे तर ॲडिशन करायचे. मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे ॲडिशन केल्यानंतर त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल या ठिकाणी CH2चं कन्व्हर्जन. इथं त्या ठिकाणी मी निगेटिव्ह पार्ट मार्कोनिकॉप्स रूल इथं काय ॲप्लिकेबल करायची काहीसुद्धा गरज नाही. लिहिलं तरी चालेल नाही शक्यतो नकाच लिहू लिहिण्याची काही गरज नाही कारण की अल्किन तुमचं कोणतं आहे या ठिकाणी इथं अल्किन जे आहे ते आपण सिमेट्रिकल घेतले. मार्कोनिकॉप्स रूल कधी वापरायचा आहे ज्यावेळेस आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेऊ त्यावेळेस त्या ठिकाणी हा मार्कोनिकॉप्स रूल वापरायचा. इथं काय वापरायची गरज नाही. मग कन्व्हर्जन कशामध्ये होईल CH2चं कन्व्हर्जन CH3 मध्ये होईल. देन CH2 आणि इथं हा OSO3H पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड होईल. ठीक आहे. H पार्ट जो आहे तो इथं ॲड झाला आणि OSO3H पार्ट मी या कार्बन ॲटममध्ये ॲड केला. म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म कोणता मॉलिक्यूल झाला बघा इथाईल हायड्रोजन सल्फेट जे आहे हे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला मिळालं. सेकंड स्टेपमध्ये पुन्हा हे इथाईल हायड्रोजन सल्फेट जे आहे
त्या इथाईल हायड्रोजन सल्फेटची रिॲक्शन पुन्हा कशाबरोबर करायची आहे, तर वॉटरबरोबर त्या ठिकाणी त्याला हीट करायचं आहे. आणि वॉटरबरोबर हीट केल्यानंतर त्या ठिकाणी हे इथिल अल्कोहोल जे आहे ते इथिल अल्कोहोल या रिॲक्शनमध्ये फॉर्म होईल. इथिल अल्कोहोल अलॉंग विथ दॅट H2SO4 जे आहे ते H2SO4 याच्यामध्ये रिजनरेट होईल. ठीक आहे. तर नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल सोपं आहे. सिमेट्रिकलच्या केसमध्ये मार्कोनिकॉप्स रूल ॲप्लिकेबल करण्याची काहीसुद्धा गरज नाही. अनसिमेट्रिकल अल्किन त्या केसमध्ये फक्त आपल्याला मार्कोनिकॉप्स रूल ॲप्लिकेबल करायचा आहे. तर इथं मी घेताना अनसिमेट्रिकल अल्किन घेतो आहे. CH3 देन CH डबल बॉन्ड CH2 हे अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ह्याचं त्या ठिकाणी हायड्रेशन करायचं आहे. हायड्रेशनसाठी मी काय घेतलं तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 देन तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे आहे त्याचे बरोबर रिॲक्शन केल्यानंतर पुढे या ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल बघा. निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, OSO3H हा कुठे ॲड होईल तर या कार्बनमध्ये, कारण की लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम कुठे आहेत तर या कार्बन ॲटमला अटॅच आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी कन्व्हर्जन कशामध्ये होईल बघा. CH3 देन CHOSO3H आणि पुन्हा हा CH3 काय फॉर्म झालं, आयसोप्रोपाईल. बरोबर, आयसोप्रोपाईल हायड्रोजन सल्फेट जे आहे तर हायड्रोजन सल्फेट या ठिकाणी फॉर्म होतं आहे. आयसोप्रोपाईल हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे. देन आयसोप्रोपाईल हायड्रोजन सल्फेट फॉर्म झालेला आहे. त्याचं पुन्हा त्या ठिकाणी रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायचं आहे तर वॉटरबरोबर. वॉटरबरोबर रिॲक्शन केल्यानंतर किंवा वॉटरबरोबर त्या ठिकाणी त्याला हीट केल्यानंतर बॉईल केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होईल तर आयसोप्रोपाईल अल्कोहोलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. आणि अलॉंग विथ दॅट H2SO4 जे आहे ते H2SO4 पुन्हा रिजनरेट होईल. ठीक आहे. हे आयसोप्रोपाईल अल्कोहोल या ठिकाणी फॉर्म होते. ठीक आहे. रिॲक्शन साधी सोपी आहे. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन ही सुद्धा रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. पुन्हा एकदा रिॲक्शन बघा. रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलं वेन अल्किन ऑन पासिंग थ्रू कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड देन H2SO4 जो आहे तो H2SO4 ॲड होताना मार्कोनिकॉप्स रूलप्रमाणे ॲड होतं आहे. पहिल्या स्टेपमध्ये अल्किल हायड्रोजन सल्फेट फॉर्म होते. देन अल्किल हायड्रोजन सल्फेट जे आहे ते वॉटरबरोबर हीट केलं की त्या ठिकाणी ह्या अल्किल हायड्रोजन सल्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे तर अल्कोहोलमध्ये. सिमेट्रिकल अल्किन असेल तर मार्कोनिकॉप्स रूल फॉलो करायची गरज नाही. पण अनसिमेट्रिकल अल्किन जर असेल तर त्या ठिकाणी इथं ॲरोवरती मस्ट लिहिणं गरजेचं आहे मार्कोनिकॉप्स रूल ॲडिशन एवढं लिहिणं या ठिकाणी ॲरोवरती गरजेचं आहे. ठीक आहे. ही सेकंड रिॲक्शन आपली कंप्लीट झालेली आहे. पुढची प्रिपरेशन मेथड अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल प्रिपेअर करताना काय करायचं आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही मेथड वापरायचं आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्सपासून त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं. आता या रिॲक्शनमध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये वापरलं काय जातं. रिॲक्शनमध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन हे एक महत्त्वाची रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये वापरताना B2H6 म्हणजेच डायबोरेन जो आहे तो डायबोरेन रिॲक्शनमध्ये वापरला जातो. तुम्हाला त्या ठिकाणी B2H6 म्हणजेच काय तर डायबोरेन आणि ह्या डायबोरेनचा वापर कशामध्ये केला जातो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये वापर केला जातो. आता ही ज्या रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये अल्किन जे त्या अल्किनची रिॲक्शन डायबोरेन बरोबर करायची आहे. आणि ज्यावेळेस डायबोरेन बरोबर हा तुमचं अल्किन रिॲक्ट होतं त्यावेळेस त्या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये ट्राय अल्काईल बोरेन जे ते ट्राय अल्काईल बोरेन हा ॲडिशन प्रोडक्ट जो आहे तो ॲडिशन प्रोडक्ट मिळतो. आणि नंतर तो जो ट्राय अल्किल बोरेन जो आहे तो ट्राय अल्किल बोरेन त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन करून अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं हायड्रोजन परऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ॲक्युएस अल्कली. ठीक आहे. तर रिॲक्शनमध्ये
पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं काय आहे तर अल्किन आर देन CH डबल बॉन्ड CH2 हे एक अल्किन घेतलं, त्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची आहे तर डायबोरेन बरोबर. मग डायबोरेन बरोबर रिॲक्शन करताना मी लिहिताना या ठिकाणी ह्या B2H6 मॉलिक्यूल जो आहे तो लिहिताना मी कसा लिहिला BH3 ट्वाईस, बरोबर आहे, BH3 ट्वाईस. मिनिंग त्याचं सेम आहे का डिफरंट आहे बघा. 2 बोरॉन ॲटम आहेत का आहेत, हायड्रोजन ॲटम्स आहेत का आहेत. मग रिॲक्शनमध्ये तुम्हाला देताना B2H6 दिलं जाईल किंवा BH3 ट्वाईस दिलं जाईल. ठीक आहे. आता इथं मी राईट करताना काय राईट करतो आहे B2H6च राईट करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता यामध्ये जर बघितलं तर ॲडिशन रिॲक्शन आहेत, 2 बोरॉन ॲटम आहेत आणि 6 हायड्रोजन ॲटम याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता हे जे रिॲक्शन जे आहे या रिॲक्शनमध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये ॲडिशन प्रोडक्ट म्हणजे हा डायबोरेन जो आहे तो डायबोरेन या डबल बॉन्डमध्ये ॲड होतो. मग डबल बॉन्डमध्ये ॲड होताना ह्या मधल्या बोरॉनची व्हॅलन्सी महत्त्वाची आहे. इथं बघा, इथं क्लिअर आउट होतं. एका बोरॉन ॲटमची व्हॅलन्सी किती आहे तर 3 आहे आणि दुसऱ्या बोरॉन ॲटमची व्हॅलन्सी किती आहे ती सुद्धा 3 आहे. आणि त्याला त्या ठिकाणी जर बघितलं एका बोरॉन ॲटमला 3 हायड्रोजन ॲटम कनेक्ट आहेत. ठीक आहे. मग इथं आपल्याला मॉलिक्यूल घेताना किती घ्यावं लागतील 6 हायड्रोजन ॲटम आहेत, म्हणून या ठिकाणी हे अल्किनचे मॉलिक्यूलसुद्धा रिॲक्शनमध्ये किती घ्यावं लागतील 6 मॉलिक्यूल्स घ्यावे लागतील. हे महत्त्वाचा पार्ट आहे, हे काही जणांना लवकर समजत नाही. हा मॉलिक्यूल रीड करता आला पाहिजे. ठीक आहे. B2H6 6 हायड्रोजन ॲटम आहेत, म्हणून या ठिकाणी आपण अल्किनचे मॉलिक्यूल्स किती घेतले तर 6 घेतले. आता यामध्ये ॲडिशन होताना दुसरा महत्त्वाचा पार्ट ॲडिशन जे त्या ॲडिशनमध्ये हायड्रोजन ॲटम ॲड होताना कशामध्ये ॲड होतात तर या कार्बन ॲटममध्ये हायड्रोजन ॲटम ॲड होतात. म्हणजेच कन्व्हर्जन जर बघितलं तर कशामध्ये होतं आहे R देन CH देन CHचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल CH2मध्ये, पुन्हा CH2 ॲज इट इज आणि पुन्हा हा बोरॉन जो आहे तो बोरॉन या ठिकाणी या कार्बन ॲटमला कनेक्ट होते. व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायचे आहे, पण व्हॅलन्सी सॅटिस्फाय करताना इथं 6 अल्किनचे मॉलिक्यूल आहेत, म्हणजे इकडं सुद्धा 6 अल्किनचे मॉलिक्यूल झाले पाहिजेत आणि बोरॉन ॲटम 2 झाले पाहिजेत. ठीक आहे. याला मी काय करतो आहे ब्रॅकेट टाकतो आहे आणि ट्वाईस डिफाईन करतो आहे. ठीक आहे. सॉरी, ब्रॅकेट टाकून या ठिकाणी मी थ्राईस डिफाईन करतो आहे आणि इथं त्या ठिकाणी सुरुवातीला ट्वाईस लिहितो आहे. आता जर बघितलं तर रिॲक्शन बॅलन्स होते बघा. ट्वाईस बोरॉन ॲटम 2 झाले, देन 2 × 3 किती झाले तर 6 त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. म्हणजे रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन काय झाली तर बॅलन्स झाली. पुन्हा एकदा बघा, 6 मॉलिक्यूल्स आपण घेतलेले आहेत. 6 मॉलिक्यूल्समध्ये अल्किनच्या हे 6 हायड्रोजन ॲटम आपण ॲड केले कुठं तर या कार्बन ॲटममध्ये ॲड केले आणि ॲड केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी हा बोरॉन ॲटम जो आहे तो बोरॉन ॲटम कुठं ॲड होतो आहे तर या कार्बन ॲटममध्ये ॲड होतो आहे. बोरॉन ॲटमची एका व्हॅलन्सी किती आहे तर 3 आहे, बरोबर. मग 2 बोरॉन ॲटमची व्हॅलन्सी किती झाली तर 6 झाली. इकडे रिॲक्शन बॅलन्स करताना मी या फॉर्ममध्ये रिॲक्शन बॅलन्स केलेली आहे. लक्षात येते का. इथं मी राईट करताना मॉलिक्यूल 2 फॉर्ममध्ये लिहिले आहेत. मग हे जे आहे हे मी असं लिहिलं तरी चालते ट्वाईस BH3. बघा आता इथं लक्षात क्लिअर आउट होईल. हा 2 बोरॉन ॲटम आहे, इकडं किती आहेत हायड्रोजन ॲटम 3 आहेत. मग 3 हायड्रोजन ॲटमच्या जागेवरती फक्त काय आलं तर अल्काइल ग्रुप जे आहे ते अल्काइल ग्रुप किती आले तर 3 आले. असं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल आपलं प्रिपेअर झालेलं नाही. हे अल्किन आपण सिम्पली पहिल्या स्टेपमध्ये घेतलेलं आणि त्या अल्किनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं ट्राय अल्काइल बोरेन मध्ये त्या ठिकाणी आपण फक्त कन्व्हर्जन केलेलं आहे. पण या ट्राय अल्काइल बोरेनचं पुन्हा त्या ठिकाणी कन्व्हर्जन आपल्याला अल्कोहोलमध्ये करायचं आहे. मग त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये होतं आहे तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होतं आहे. मग हे रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी वापरायचं काय आहे तर H2O2 हायड्रोजन परऑक्साईड वापरायचं आहे. कोणत्या मीडियममध्ये तर ॲक्युएस मीडियममध्ये, ॲक्युएस अल्कलीमध्ये त्या ठिकाणी हे वापरायचं आहे. मग ॲक्युएस अल्कली आणि H2O2 या मीडियममध्ये ज्यावेळेस हे तुमचं ट्राय अल्किल बोरेन जे आहे तर ट्राय अल्किल बोरेन ज्यावेळेस रिॲक्ट केलं जातं. आता इथं घेताना मी एकच मॉलिक्यूल घेतलेलं आहे. जर 2 मॉलिक्यूल घेतले तरी चालत आहेत. ठीक आहे. इथं सपोज मी त्या ठिकाणी 2 मॉलिक्यूल घेतले तर या ठिकाणी घेताना आपल्याला H2O2चे मॉलिक्यूल्स किती घ्यावे लागतील तर 6 मॉलिक्यूल्स त्या रिॲक्शनमध्ये यूज करावे लागतील. ठीक आहे. देन रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होईल ट्वाईस. ठीक आहे. ट्वाईस नाही मी डिफाईन करत, 6 डिफाईन करतो. 6
थ्राईस 3 2 6 बोरॉन ॲटम सेपरेट आउट होणार आहेत, 2 बोरॉन ॲटम बाहेर पडतील. इथं लक्षात ठेवा हे 2 बोरॉन ॲटम इथं ट्वाईस का म्हणता येते, हे 2 बोरॉन ॲटम बाहेर पडले म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म होताना काय फॉर्म होईल, हे 3 2 6 मॉलिक्यूल सेपरेट आउट होतील. कुठले, R देन CH2 देन CH2 आणि या बोरॉन ॲटमच्या जागेवरती कोणता ग्रुप येणार आहे, OH ग्रुप. हे जे आहे या मीडियममध्ये काय प्रोड्यूस केलं जातं, OH मायनस हे ग्रुप जे आहेत हे आयन्स प्रोड्यूस केले जातात आणि हे आयन्स त्या ठिकाणी या बोरॉन ॲटमला रिप्लेस करत आहेत. ठीक आहे. देन रिमेनिंग पार्ट कोणता आहे यामध्ये, हे अल्कोहोल या ठिकाणी फॉर्म झालं. रिमेनिंग पार्ट कोणता आहे तर बोरॉन ट्वाईस B. देन OH ग्रुप त्या ठिकाणी रिमेनिंग किती आहेत तर 6 म्हणजेच ट्वाईस BOH थ्राईस जे आहे ते त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते. बघा रिॲक्शन साधी सोपी आहे, 2 स्टेपमध्ये आहे रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन करायची आहे डायबोरेनची, दुसऱ्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी जे ट्रायल्किल बोरेन पहिल्या स्टेपमध्ये प्रोड्यूस होईल त्याच्या रिॲक्शन कशाबरोबर करायची आहे तर हायड्रोजन परऑक्साईड बरोबर इन ॲक्युअस अल्कली या मीडियममध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन कॅरीड आउट करायचं आहे. ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होतं आहे तर अल्कोहोलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी घेताना मी मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल हा घेतो आहे प्रोपीनचा मॉलिक्यूल CH3CH डबल बॉन्ड CH2. पहिल्या स्टेपमध्ये रिॲक्शन कशाबरोबर आहे B2H6 बरोबर. ठीक आहे. B2H6 बरोबर रिॲक्शन केल्यानंतर डायबोरेन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर काय प्रोड्यूस होईल बघा, प्रोपीन घेतलेलं आहे, अजून डायबोरेन आहे. मॉलिक्यूल्स किती घ्यावे लागतील, 6 मॉलिक्यूल्स घ्यावे लागतील. देन प्रोड्यूस होताना त्या ठिकाणी काय फॉर्म होईल CH3 देन CH2 देन CH2 देन बोरॉन ॲटम. याला कमांड ट्वाईस द्यायचं आहे, इथं थ्राईस राईट करायचं. ट्राय प्रोपाईल बोरेन हे त्या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये मिळतं आहे. पुन्हा हे ट्राय प्रोपाईल ब्रोमेन जे आहे बोरेन जे आहे त्या ट्राय प्रोपाईल बोरेनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे. सपोज मी या ठिकाणी एकच मॉलिक्यूल घेतो. ठीक आहे. इथला हा 2 मॉलिक्यूल आहे, त्यातला एकच मॉलिक्यूल घेतो. मग एक मॉलिक्यूल घेतल्यानंतर या ठिकाणी रिॲक्शनमध्ये काय वापरायचं आहे थ्राईस H2O2. पण मीडियम जे आहे ते मीडियम कोणतं घ्यायचं आहे ॲक्युअस मीडियममध्ये ॲक्युअस अल्कली त्या ठिकाणी यूज करायचे. आणि ॲक्युअस अल्कली वापरल्यानंतर या बोरॉनला रिप्लेस केलं जातं कशाने CH3CH2CH2 या बेसिक मीडियममध्ये OH पार्ट जो आहे तो OH पार्ट या बोरॉनला रिप्लेस करतो आहे. प्लस BOH थ्राईस हे त्या ठिकाणी फॉर्म होईल. N प्रोपाईल अल्कोहोल हे त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये फॉर्म होते. आय होप रिॲक्शन तुम्हाला अंडरस्टँड झाली असेल. साधी सोपी रिॲक्शन आहे. 11वीमध्ये सुद्धा आपण ही रिॲक्शन अल्केन टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे, पुन्हा फक्त रिवाईज केलेली आहे. ठीक आहे. तुमच्या नोट्सबुक असतील तर त्या नोटबुकमध्ये तुम्हाला ही रिॲक्शन सापडेल, तिथं डिटेल्समध्ये तुम्हाला रिॲक्शन ही दिलेली आहे. आणि आत्तासुद्धा मी डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे म्हणून पुन्हा एकदा मी एक्सप्लेन केलेलं आहे. जे नीट आणि CETच्या दृष्टीने ही रिॲक्शन खूप महत्त्वाचे आहेत. अल्कोहोल टॉपिकमध्ये अल्कोहोल, फेनॉल आणि इतर या टॉपिकमधल्या सर्वच्या सर्व रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा रिॲक्शन बघा, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. डायबोरेन रिॲक्ट विथ अल्कीन टू गिव्ह ट्राय अल्काइल बोरेन. पहिल्या स्टेपमध्ये ट्राय अल्काइल बोरेन जे ते ट्राय अल्काइल बोरेन ॲडिशन प्रोडक्ट जो आहे तो ॲडिशन प्रोडक्ट फॉर्म होतो. देन सेकंड स्टेपमध्ये त्या ठिकाणी ॲडिशनल प्रोडक्ट जो आहे त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होतं, त्याला ऑक्सिडाईज केलं जातं. रिॲक्शनमध्ये का वापरलं जातं ऑक्सिडाईज करण्यासाठी तर हायड्रोजन परऑक्साईड. कोणत्या मीडियममध्ये तर बेसिक मीडियममध्ये हायड्रोजन परऑक्साईड रिॲक्शनमध्ये यूज केला जातो. पुन्हा त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होतं तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल देतो मी, ते एक्झाम्पल तुमचं तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करा. हे अल्कीन आहे, ह्या अल्कीनची रिॲक्शन आपल्याला या B2H6 बरोबर पहिल्या स्टेपमध्ये आणि सेकंड स्टेपमध्ये त्या ठिकाणी काय वापरायचं आहे H2O2 इन ॲक्युअस मीडियम. ठीक आहे. दोन्ही स्टेपमध्ये रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन राईट करा. प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोणता फॉर्म होतो तो त्या ठिकाणी आपल्या नोटबुकमध्ये असाइन करा.
नंतर नोटबुक तुमचे चेक केले जातील त्यावेळेस ते दिसेल. नेक्स्ट पुढची जी रिॲक्शन आहे, फोर्थ रिॲक्शन अल्कोहोलच्या प्रिपरेशनची, ती म्हणजे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंडचं त्या ठिकाणी रिडक्शन करून अल्कोहोल जे आहेत ते अल्कोहोल त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. मग कार्बोनिल कंपाऊंड जर बघितलं तर त्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो. मग अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, इस्टर्स असतील किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड्स असतील, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो. या अल्डिहाइड, कीटोन, इस्टर किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडचं ज्यावेळेस रिडक्शन केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी फॉर्म होतो. आता या रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर रिडक्शनसाठी त्या ठिकाणी कॅटलिस्ट वापरले जातात. रिडक्शन करताना त्या ठिकाणी हे अल्डिहाइडमधला जो तुमचा कार्बोनिल ग्रुप जो आहे किंवा कीटोनमधला कार्बोनिल ग्रुप जो आहे त्याचं रिडक्शन होतं आणि त्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी कशामध्ये केलं जातं तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मग त्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरताना त्या ठिकाणी कोणते वापरायचे आहेत बघा. प्लॅटिनम हा एक कॅटलिस्ट वापरला जातो, त्याचबरोबर पॅलेडियम PT हा कॅटलिस्ट वापरला जातो, त्याचबरोबर त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये रेनी निकेल हा सुद्धा त्या ठिकाणी कॅटलिस्ट वापरला जातो. आणि हायड्रोजनेशन जे आहे तर हायड्रोजनेशन त्या ठिकाणी त्याचं केलं जातं. हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे तो किंवा त्या ठिकाणी रिडक्शन केलं जातं. कुठल्या कॅटलिस्टनं? प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रेनी निकेल ही कंडिशन वापरली जाते आयदर, किंवा त्या ठिकाणी दुसरी कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणती वापरली जाते LiAlH4 हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट या रिॲक्शनमध्ये यूज केला जातो. LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कॅटलिस्टसुद्धा त्या रिॲक्शनमध्ये वापरला जातो. ॲसिडिक मीडियममध्ये त्या ठिकाणी हा LiAlH4 जो आहे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी वर्क करतो. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल किंवा तुमचे इस्टर असतील किंवा त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड असतील त्याचं त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी कन्व्हर्जन कशामध्ये करतो तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करतो. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा मी सांगतो, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स हे आपल्याला बघायचं आहे. कशाचं तर अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स इज कॅरिड आउट इन द प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट सच ॲज फाईनली डिवायडेड निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हे कॅटलिस्ट त्या रिॲक्शनमध्ये यूज केले जातात. आता या ठिकाणी पहिली जी रिॲक्शन आहे त्या अल्डिहाइडची आपण बघूया. अल्डिहाइड ऑन रिडक्शन गिव्स, ज्यावेळेस अल्डिहाइडचं त्या ठिकाणी काय केलं जातं रिडक्शन केलं जातं त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होतं ते आपल्याला बघायचं आहे. R देन C डबल बॉन्ड O आणि H हे त्या ठिकाणी काय आहे अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे आणि ह्या अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं आहे. मग रिडक्शन करण्यासाठी मी वरती कंडिशन डिफाईन केली आहेत. H2 NiPT और PD हे कॅटलिस्ट वापरायचे आहेत. कन्व्हर्जन कशामध्ये होईल R देन CH2OH मध्ये अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन होईल. ठीक आहे. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्यावेळेस अल्डिहाइडचं रिडक्शन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अल्डिहाइड मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन फक्त आणि फक्त कशामध्ये होतं तर प्रायमरी अल्कोहोल्समध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. हा महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. अल्डिहाइड जे आहे त्या अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोलमध्येच फक्त कन्व्हर्जन होतं. ते किंवा रिॲक्शनमध्ये वापरतोय का आपण LiAlH4 H3O प्लस पहिल्या स्टेपमध्ये आणि सेकंड स्टेपमध्ये. ठीक आहे. पुन्हा या कंडिशनमध्ये या मीडियममध्ये त्या ठिकाणी त्याचं रिडक्शन म्हणून तिथंसुद्धा त्या ठिकाणी काय मिळणार आहे प्रायमरी अल्कोहोल जे आहे ते प्रायमरी अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा घेताना मी या ठिकाणी हा मॉलिक्यूल घेतला आहे CH3C डबल बॉन्ड O कशाचा मॉलिक्यूल आहे ॲसिटाल डिहाइडचा मॉलिक्यूल आहे. या ॲसिटाल डिहाइडचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शनसाठी मी वापरतो काय तर रेनी निकेल हा कॅटलिस्ट रिॲक्शनमध्ये वापरतो प्लस H2 हायड्रोजनेशन झाल्यानंतर कन्व्हर्जन कशामध्ये होईल CH3C डबल बॉन्ड O त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल CH2OH मध्ये. ठीक आहे. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनमध्ये ॲड होईल आणि दुसरा हायड्रोजन ॲटम जो आहे या ऑक्सिजन बरोबर कनेक्ट होईल आणि इथिल अल्कोहोल जे आहे ते इथिल अल्कोहोल याच्यामध्ये फॉर्म होईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जे ते तुम्ही सॉल्व करा. CH3 देन CH
टू सी डबल बॉन्ड ओ एच, याचं रिडक्शन करा आणि प्रोडक्ट कोणता मिळतो ते बघा. LiAlH4 आणि H3O प्लस. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड दे दुसरी त्यातली रिॲक्शन रिडक्शन ऑफ कीटोन. आता कीटोनचं रिडक्शन, कीटोन म्हणलं की आलं RC डबल बॉन्ड O आणि R' याचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. मगाच्या प्रमाणेच रिॲक्शन आहे, कंडिशन सेम राहणार. H2 NiPT/PD. दुसऱ्या मीडियम कोणता असणार आहे? LiAlH4 H3O प्लस. रिॲक्शनमध्ये काय मिळेल? R देन CHOH आणि CH3. एक हायड्रोजन ॲटम इथं ॲड होईल या कार्बनमध्ये आणि रिमेनिंग हायड्रोजन ॲटम जो आहे तो कशाबरोबर कनेक्ट होईल? तो ऑक्सिजन बरोबर. आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होईल? तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये. म्हणजेच ज्यावेळेस आपण कीटोनचं रिडक्शन करतो त्यावेळेस ह्या कीटोनचं कन्व्हर्जन हे सेकंडरी अल्कोहोलमध्ये होतं. टर्शरी अल्कोहोल जे आहेत हे टर्शरी अल्कोहोल आपण या मेथडने प्रिपेअर करू शकत नाही. महत्त्वाचा पार्ट आहे. मेनली आपण प्रिपरेशन मेथड जे आहेत ह्या प्रायमरी आणि सेकंडरीचेच बघतोय थ्रू आउट. सगळ्या जर बघितल्या पूर्वीपासून तर ह्याच्यामध्ये आपण फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच प्रिपेअर केलेली आहेत. अल्डिहाइड आणि कीटोन हे फक्त त्या ठिकाणी प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलच त्या ठिकाणी प्रिपेअर करतात. अल्डिहाइड पर्टिक्युलरली प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोन जे आहे ते सेकंडरी अल्कोहोल त्याच्यामध्ये तयार करतात. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, मी घेताना हा मॉलिक्यूल घेतला आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3. ठीक आहे. कीटोनचा मॉलिक्यूल आहे LiAlH4 वापरलं आहे पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये H3O प्लस. कन्व्हर्जन कशामध्ये होईल? CH3 C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्जन CHमध्ये होईल आणि पुन्हा याला कनेक्ट काय होईल? OH पार्ट. आयसोप्रोपाईल अल्कोहोल जे हे याच्यामध्ये फॉर्म होते. कशापासून? तर ॲसिटोनपासून त्या ठिकाणी तयार होते. ठीक आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करा तुम्ही. C डबल बॉन्ड O आणि CH3. द कंडिशन त्याच घ्या, LiAlH4 आणि H3O प्लस. एक्झाम्पल सॉल्व करा. बघा पुन्हा एकदा रिॲक्शन मी एक्सप्लेन करतो. रिडक्शन जे आहे ते अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन हे त्या ठिकाणी कॅरीड आउट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट फाईनली डिवायडेड निकेल प्लॅटिनम पॅलेडियम किंवा दुसरा कॅटलिस्ट कोणता आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ह्या दोन कॅटलिस्ट रिॲक्शनमध्ये वापरले जातात. आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोलमध्ये केलं जातं आणि कीटोनचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये केलं जातं? सेकंडरी अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन जे आहे ते कन्व्हर्जन कॅरीड आउट केलं जातं. ठीक आहे. सोप्या रिॲक्शन आहेत. एक्झाम्पल जी तुम्हाला सोडवायला दिलेली आहे ती एक्झाम्पल सॉल्व करा. जर काय अडचण आली तर व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकला तरी चालेल. जे रिॲक्शन आहे नेक्स्ट रिॲक्शनमध्ये बघा काय करायचं आपल्याला. रिडक्शन जे आहे ते रिडक्शन करायचं आहे कशाचं? तर कार्बॉक्झिलिक ॲसिड जे आहे त्या कार्बॉक्झिलिक ॲसिडचं त्या ठिकाणी रिडक्शन जे आहे ते रिडक्शन कॅरीड आउट करायचं आहे. मग कार्बॉक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन कॅरीड आउट करताना रिॲक्शनमध्ये स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट हा वापरला जातो, तो म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हे रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं. आणि हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो त्या ठिकाणी काय करतो आहे? तर ह्या कार्बॉक्झिलिक ॲसिड जे मॉलिक्यूल आहेत या कार्बॉक्झिलिक ॲसिड मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करतो. LiAlH4 आणि सेकंड स्टेपमध्ये H3O प्लस. कन्व्हर्जन कशामध्ये होईल? R देन CH2OH. प्रायमरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे? तर कन्व्हर्जन होतं आहे. कशाचं? तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचं. ठीक आहे. साधी सोपी रिॲक्शन आहे. इथं फक्त त्या ठिकाणी काय होतं आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतो आहे. कन्व्हर्जन कशामध्ये करतो आहे? R देन CH2OH मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो आहे. एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, मॉलिक्यूल CH3 CH2 C डबल बॉन्ड OH
कुठला मॉलिक्यूल आहे? प्रोपॅनोइक ॲसिड, प्रोपॅनोइक ॲसिड LiAlH4H3O प्लस कन्वर्जन कशामध्ये होईल बघा? CH3 देन CH2 देन कार्बोनिल ग्रुप कन्वर्जन CH2OH मध्ये कुठला अल्कोहोल फॉर्म झाला? N प्रोपाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जे आहे हे त्या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह रिएजंट आहे. कॉस्ट जे आहे ती कॉस्ट त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे जनरल त्या ठिकाणी हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जे आहे ते रिॲक्शनमध्ये यूज केलं जात नाही. कशाच्या? तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन अल्कोहोलमध्ये करणाऱ्या रिॲक्शनमध्ये यूज केला जात नाही. मग कमर्शियली काय केलं जातं? तर हे जे तुमचं अल्कोहोल जे आहे कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहे त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? तर इस्टरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि पुन्हा त्या इस्टरचं हायड्रोजनेशन करून पुन्हा त्याचं कन्व्हर्जन हे प्रायमरी अल्कोहोलमध्ये केलं जातं. ठीक आहे. मग त्या ठिकाणी रिॲक्शन बघा, LiAlH4 एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहे त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन सुरुवातीला त्या ठिकाणी कशामध्ये केलं जातं? तर इस्टरमध्ये RC⸻O आणि OR' इस्टरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर ॲसिडिक मीडियममध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? ट्रीट केलं जातं. हा OH पार्ट आणि इथला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि नंतर इस्टर जे आहे ते इस्टर त्या ठिकाणी फॉर्म होते. पुन्हा हे जे इस्टर आहे त्या इस्टरची रिॲक्शन पुन्हा नेक्स्टमध्ये त्याचं हायड्रोजनेशन केलं जातं. मग हायड्रोजनेशन करताना त्या रिॲक्शनमध्ये वापरायचं काय आहे? तर वॉटर इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऑर प्लॅटिनम ऑर पॅलेडियम कॅटलिस्ट त्याच्यामध्ये वापरला जातो आणि नंतर त्या ठिकाणी या ठिकाणी हायड्रोजनेशन करायचं. हायड्रोजनेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन RCH2OH मध्ये प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होते. रिमेनिंग मॉलिक्युल्स आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? ROH मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन होते, R' मध्ये प्रायमरी अल्कोहोल. आणि हे सुद्धा त्या ठिकाणी काय असेल? प्रायमरी असेल किंवा सेकंडरी अल्कोहोल असेल. ठीक आहे. हे मात्र त्या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल जे ते त्याच्यामध्ये फॉर्म होते. हे झालं नेक्स्ट रिॲक्शन बघा, दोन रिॲक्शन आपण बघितल्या. रिडक्शन रिॲक्शन, पहिली रिडक्शन रिॲक्शन कोणतं आहे? तर त्या ठिकाणी अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल. आणि दुसरी जी रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी का वापरलं जातं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कॅटलिस्ट वापरला जातो. पण एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्या रिॲक्शनमध्ये काय वापरलं जातं? तर सुरुवातीला त्या ठिकाणी इस्टर फॉर्म केलं जातं आणि पुन्हा त्या इस्टरचं कन्व्हर्जन हे अल्कोहोलमध्ये केलं जातं. ही दुसरी रिडक्शन रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर लास्ट प्रिपरेशन मेथड अल्कोहोलची बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन आपण त्या ठिकाणी 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं आहे. ग्रिग्नार्ड रिएजन म्हणजेच काय? RMgX अल्किल मॅग्नेशियम हालाईडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजन. डायव्हॅलंट मॅग्नेशियम ॲटम एका साईडला अल्काइल ग्रुपला आणि एका साईडला त्या ठिकाणी हॅलोजन ॲटमला कनेक्ट असतो, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय? ग्रिग्नार्ड रिएजन. हा ग्रिग्नार्ड रिएजनपासून त्या ठिकाणी आपल्याला हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल प्रिपेअर करायचे. मग हे ग्रिग्नार्ड रिएजन जे आहे ते ग्रिग्नार्ड रिएजन रिॲक्ट होताना अल्डिहाइड किंवा कीटोन्स बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट होतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये ॲडक्ट जो आहे तो ॲडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होतो. म्हणजेच ॲडिशन प्रोडक्ट जो आहे तो ॲडिशन प्रोडक्ट त्याच्यामध्ये फॉर्म होतो आणि नंतर त्या ठिकाणी त्या ॲडिशन प्रोडक्टचं ज्यावेळेस हायड्रोलायसिस केलं जातं, ॲसिड हायड्रोलायसिस केलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्कोहोल जे ते करस्पॉन्डिंग अल्कोहोल रिॲक्शनमध्ये मिळतं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला पार्ट मी काय सांगितलं? तर ग्रिग्नार्ड रिएजनचे आपल्याला ॲडिशन करायचे कशामध्ये? तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये. मग त्या ठिकाणी तो अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. ठीक आहे. हे त्या ठिकाणी अल्डिहाइड किंवा कीटोन असेल, अल्डिहाइड ऑर कीटोन. याच्यामध्ये ॲडिशन कशाची करायची आहे? RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड.
आता यामध्ये जर बघितलं तर याच्यावरती चार्ज कोणता आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. इथं जर बघितलं तर याच्यावरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती चार्ज कोणता आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड त्या ठिकाणी कार्बोनिल कार्बनला डोनेट केला जातो. म्हणजे अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्काइल ग्रुप कशावरती अटॅक करतोय, कार्बोनिल कार्बनवरती, इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. आणि अटॅक केल्यानंतर ॲडिशन प्रोडक्ट जो आहे तो ॲडिशन प्रोडक्ट याच्यामध्ये फॉर्म होतो. मी हे राईट करताना या पद्धतीने राईट करतोय ओ. ठीक आहे. देन या ठिकाणी हा अल्काइल ग्रुप जॉईन झालेला, हा आर ग्रुप जो आहे तो आर ग्रुप या ठिकाणी या कार्बनवरती अटॅक करतोय. हा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कम्प्लिटली या कार्बन ॲटमला डोनेट केल्यानंतर त्या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे तो पुन्हा या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट करावा लागेल. मायनस चार्ज येईल त्याला स्टेबिलाईज करण्यासाठी Mg+ आणि X हा त्या ठिकाणी स्टेबिलाईज करेल. ठीक आहे. देन हे व्हॅलन्सी ॲज इट इज आहे तशीच त्या ठिकाणी राहील. याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲडक्ट म्हणतोय किंवा ॲडिशन प्रोडक्ट म्हटलं तरी चालते. ॲडक्ट किंवा ॲडिशन प्रोडक्ट. आणि पुन्हा हे जो ॲडिशन प्रोडक्ट जो आहे ह्या ॲडिशन प्रोडक्टचं काय करायचं आहे तर ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. आणि ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होते. मग ॲसिड कंडिशनमध्ये हायड्रोलायसिस केल्यानंतर या कन्व्हर्जन OMgX, Mgx सेपरेट आउट होईल, O- ला कनेक्ट काय होईल तर H+ कनेक्ट होईल. H+ कनेक्ट झाल्यानंतर रिमेनिंग पार्ट कोणता आहे, MgOH आणि X जे ते त्याच्यामध्ये क्रिएट होते. आणि हे अल्कोहोल जे ते अल्कोहोल याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. अल्कोहोल तयार झालं. आता यामध्ये महत्त्वाचा पार्ट, पुढचा पार्ट, ही जी रिॲक्शन जे आहे, रिॲक्शन तुम्हाला अंडरस्टँड झाली असेल. रिॲक्शन सोपीच आहे. ठीक आहे. पहिल्या स्टेपमध्ये ॲडक्ट फॉर्म होते. ॲडक्ट फॉर्म कसा होते तर हा अल्किल मॅग्नेशियम हालाइडमधला हा अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्काइल ग्रुप कार्बोनिल कार्बनमध्ये ॲड होतो आहे. आणि ॲड झाल्यानंतर हा ॲडक्ट फॉर्म होतो आहे. पुन्हा ॲडक्टचा हायड्रोलायसिस केल्यानंतर अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म होते आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, आता यामध्ये महत्त्वाच्या 3 कंडिशन्स आहेत. त्या 3 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. पहिली कंडिशन मी इथं राईट केली आहे, फॉर्माल्डिहाइड गिव्ज ओनली प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस आपण फॉर्माल्डिहाइड वापरतो, फॉर्माल्डिहाइड म्हणजेच फॉर्म्युला काय आला HC_O आणि H. ज्यावेळेस फॉर्माल्डिहाइड आपण वापरतो त्यावेळेस त्या फॉर्माल्डिहाइडपासून आपल्याला फक्त आणि फक्त प्रायमरी अल्कोहोलच मिळतं. लक्षात ठेवा, ही कंडिशन महत्त्वाची आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. फॉर्माल्डिहाइड विच ऑफ द फॉलोइंग अल्डिहाइड गिव्ज ओनली प्रायमरी अल्कोहोल असा क्वेश्चन विचारला जातो. मग त्यामध्ये फॉर्माल्डिहाइड जे आहे ते फॉर्माल्डिहाइड आपल्याला आन्सर सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. देन ग्रिग्नान रिएजंट मी घेताना कोणता घेतोय, CH3, देन Mg आणि Br. कुठला आहे, मिथाईल ग्रुप आहे. रीड करताना कसं करायचं सांगितलं आहे, मिथाईल ग्रुप आहे. देन पुढे मॅग्नेशियम ॲटम आहे, मिथाईल मॅग्नेशियम. पुढे कोण आहे कनेक्ट, ब्रोमाइड, मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे. ॲडिशन प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल याच्यामध्ये, HC, देन O-, त्याला कनेक्ट कोण होईल तर MgBr. हा CH3 ग्रुप जो आहे तो या कार्बनमध्ये ॲड होईल. CH3 मी या ठिकाणी राईट करतो. देन H ॲज इट इज आहे तसंच. पुन्हा हे जे फॉर्म झालेलं आहे काय, ॲडक्ट जो फॉर्म झाला आहे किंवा ॲडिशन प्रोडक्ट जो फॉर्म झाला आहे त्या ॲडिशन प्रोडक्टचं पुन्हा त्या ठिकाणी काय होतं आहे तर हायड्रोलायसिस, ॲडिशन ॲसिडिक मीडियममध्ये, ॲसिडिक मीडियममध्ये हायड्रोलायसिस केल्यानंतर MgBrला रिप्लेस कोण करतं आहे, H+, म्हणजेच कन्व्हर्जन कशामध्ये होईल, CH3, देन CH2, देन O-, म्हणजेच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, OH मध्ये त्याचं कन्व्हर्जन होते. जेच काय फॉर्म झाला, इथाईल अल्कोहोल. कुठला अल्कोहोल आहे बघा, प्रायमरी अल्कोहोल जे आहे ते प्रायमरी अल्कोहोल त्या ठिकाणी फॉर्म होते. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट Mg, OH आणि Br. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. HC_OH प्लस CH3, देन CH2, Mgi. याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट फॉर्म होतो आहे ते बघा.
रिॲक्शन सॉल्व करा. साधी सोपी रिॲक्शन आहे, फक्त लक्षात ठेवायचं की जनरल रिॲक्शन आपण असाइन केली. फॉर्मल्डिहाइड जे आहे ते फॉर्मल्डिहाइड फक्त आणि फक्त काय देत आहे, प्रायमरी अल्कोहोल त्या ठिकाणी फॉर्म करतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर पुढे हेडिंग मी दिलं आहे एक्सेप्ट फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड सोडून ऑल अदर अल्डिहाइड्स गिव्ज सेकंडरी अल्कोहोल. जे फॉर्मल्डिहाइड सोडून बाकीचे जे सर्व अल्डिहाइड्स जे आहेत, हे सर्व अल्डिहाइड्स त्या ठिकाणी फॉर्म करताना कुठला अल्कोहोल फॉर्म करतायत, तर सेकंडरी अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म करतायत. ठीक आहे. मग सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी मी इथं एक अल्डिहाइड घेतलं आहे फॉर्मल्डिहाइड सोडून. नेक्स्ट मेंबर जो आहे तो म्हणजे ॲसिटाल्डिहाइड, आणि त्याची रिॲक्शन मी कशाबरोबर केली, CH3Mg काय मिथिल मॅग्नेशियम आयोड जे आहे ते मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड रिॲक्शनमध्ये घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी काय फॉर्म होईल बघा. मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर हा अल्काईल ग्रुप जो आहे तो या कार्बोनिल कार्बनमध्ये ॲड होईल. CH3 देन CO मायनस I देन हा H ॲज इट इज आहे तसाच, आणि हा CH3 ग्रुप त्याच्यामध्ये ॲड झाला. हा ॲडिशन प्रोडक्ट फॉर्म होतो आहे, आणि ॲडिशन प्रोडक्ट पुन्हा त्याचं हायड्रोलायसिस करायचं आहे. ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, CH3 देन COH. हा CH3 ॲज इट इज तसाच, आणि H काय फॉर्म झालं, तर आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. साध्या सोपे रिॲक्शन आहे. पुढच्या रिॲक्शन तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. फक्त लक्षात ठेवायचं फॉर्मल्डिहाइड सोडून बाकीचे सगळे अल्डिहाइड जे आहेत, हे सगळे अल्डिहाइड त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये काय फॉर्म करतात, तर सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करतात. हे याच्यामधला महत्त्वाचा पार्ट आहे. हे एक्झाम्पल सॉल्व करा. CH3 देन CH2, किंवा हे घ्या एक्झाम्पल C डबल बॉन्ड O आणि H प्लस इथं देताना हा देतो कॅटलिस्ट MgBr. या रिॲक्शन सॉल्व करा. रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट नोटबुकमध्ये असाइन करा. शेवटची रिॲक्शन आपली राहिलेली आहे याच्यामधली. लास्ट रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल प्रिपेअर होतं आहे, पण वापरायचं काय त्याच्यामध्ये, तर कीटोन जे ते कीटोन्स वापरायचे. कीटोन्स वापरल्यानंतर हे कीटोन्स आणि ग्रिग्नार्ड रिएजंट ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल जे आहेत ते टर्शरी अल्कोहोल रिॲक्शनमध्ये फॉर्म होतं. म्हणजे कीटोन जे आहेत ते कीटोन्स ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट त्याच्यामध्ये ॲड होतो, पुन्हा हायड्रोलायसिस होतं ॲडिशन प्रोडक्टचं, त्यावेळेस त्या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल्स त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे. आता कीटोनचा मॉलिक्यूल मी घेताना CH3C डबल बॉन्ड O आणि CH3 ॲसिटोनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे, आणि ह्या ॲसिटोनची रिॲक्शन कशाबरोबर मी करतो या ठिकाणी CH3 देन CH2MgCl. ठीक आहे. इथाईल मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे ते मी रिॲक्शनमध्ये वापरले. इथाईल मॅग्नेशियम क्लोराईड. आता या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी हे इथाईल मॅग्नेशियम क्लोराईड ॲसिटोनमध्ये ॲड केल्यानंतर हा तुमचा इथाईल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल कार्बनमध्ये ॲड होतो आहे. फॉर्म होताना CH3C देन O मायनस Mg प्लस Cl, आणि या पोझिशनला हा CH2 आणि CH3 इथाईल ग्रुप जो आहे तो ॲड झालेला मी दाखवला. हा CH3 ॲज इट इज आहे तसाच मी इथं राईट केला आहे. ठीक आहे. देन याचा हायड्रोलायसिस केला H प्लस आणि H प्लस आणि H2O. हायड्रोलायसिस केल्यानंतर त्या ठिकाणी कन्वर्जन कशामध्ये होईल, CH3 देन COH देन CH3 देन CH2 आणि CH3 प्लस रिमेनिंग पार्ट कोणता आहे, MgOH आणि Cl. ठीक आहे. कोणता अल्कोहोल फॉर्म होते या ठिकाणी बघा. कुठला अल्कोहोल फॉर्म होते, फर्स्ट सेकंडला त्या ठिकाणी OH ग्रुप आहे. देन अल्कोहोल कोणतं फॉर्म होणार आहे या ठिकाणी 2 मिथाईल. देन पुढे पॅरेंट कोण आहे 2 मिथाईल ब्युटेन
ब्युटेन टू ऑइल हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल रिॲक्शनमध्ये फॉर्म होतं. 2 मिथाइल ब्युटेन टू ऑइल. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या प्रिपरेशन मेथड जे आहे त्या प्रिपरेशन मेथड फिनिश झालेले आहेत. फक्त पुन्हा एकदा ओव्हरलूक करूया प्रिपरेशन मेथड, म्हणजे सर्व रिॲक्शन जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये फिट होती. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी स्टार्ट कुठून केलेलं बघा. पहिली प्रिपरेशन मेथड कोणती बघितलेली? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड. ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड. इथं मी नोट्स जे आहेत ते नोट्स राईट केलेले आहेत. ग्रुपवरती मी टाकणारच आहे. ग्रुपवरती इमेजेस जे आहेत ते इमेजेस बघून त्या ठिकाणी तुमच्या नोट्सबुकमध्ये राईट करा नोट्स. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हलाइड. हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग ॲक्युअस अल्कली. सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. हायड्रोलाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये हे अल्कोहोल जे ते अल्कोहोल फॉर्म होते. सेकंड रिॲक्शन कोणत्या रिॲक्शनमध्ये वापरायचं काय? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड रिॲक्शनमध्ये काय प्रोड्यूस करते? सिल्वर हायड्रॉक्साईड जे ते सिल्वर हायड्रॉक्साईड प्रोड्यूस करते. पुन्हा त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये दुसरी रिॲक्शन कोणते? बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किनचं हायड्रेशन करायचं आहे. वापरायचं काय रिॲक्शनमध्ये? तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये वापरायचं आहे. पहिल्यांदा ॲडिशनल प्रोडक्ट जो आहे तो अल्किल हायड्रोजन सल्फेट फॉर्म होते आणि पुन्हा त्या ठिकाणी या अल्किल हायड्रोजन सल्फेटला हीट केलं जातं वॉटर बरोबर आणि त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन त्या ठिकाणी हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करायचं कशाचं? तर अल्किन्सचं. ही रिॲक्शन आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेली. रिॲक्शनमध्ये काय वापरायचं आहे? B2H6 रिॲक्शनमध्ये यूज करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये ट्राय अल्काइल बोरेन हा त्या ठिकाणी ॲडिशन प्रोडक्ट फॉर्म होतो. पुन्हा ट्राय अल्काइल बोरेन जे त्याचं त्या ठिकाणी काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. बेसिक मीडियममध्ये ॲक्युअस अल्कली जे आहे ते ॲक्युअस अल्कली त्या रिॲक्शनमध्ये यूज करायचं. कन्व्हर्जन त्याचं कशामध्ये होतं? तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होते. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन नंतर ते म्हणजे त्या ठिकाणी रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन. त्यामध्ये पहिली रिॲक्शन बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी काय मिळते? अल्डिहाइडला प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोनला त्या ठिकाणी काय मिळते? तर सेकंडरी अल्कोहोल जे ते सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होतं. हे लक्षात ठेवा. रिॲक्शनमध्ये प्लॅटिनम पॅलेडियम किंवा रेनी निकेल हे कॅटलिस्ट वापरले जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी LiAlH4 हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटसुद्धा रिॲक्शनमध्ये वापरला जातो. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन जी आहे ती बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी फक्त काय वापरलं जातं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जे ते रिॲक्शनमध्ये वापरलं जातं. पण त्याचं नेचर एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे हा रिएजंट एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी या कार्बोक्झिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन अगोदर इस्टरमध्ये केलं जातं आणि पुन्हा त्या इस्टरचं कन्व्हर्जन जे ते अल्कोहोलमध्ये पुढं कॅरीड आउट केलं जातं. ठीक आहे. देन बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. शेवटची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड करायचं आहे कशामध्ये? तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये. मग अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. ग्रिग्नार्ड रिएजंटचे ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन प्रोडक्ट पहिल्या स्टेपमध्ये मिळते. पुन्हा त्या ॲडिशन प्रोडक्टचं किंवा ॲडक्टचं पुन्हा हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिस केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये त्या ठिकाणी होतं. मग त्यामध्ये पुढचा जो पार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे. फॉर्माल्डिहाइड जे ते फॉर्माल्डिहाइड ज्यावेळेस रिॲक्शनमध्ये वापरतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे अल्कोहोल मिळताना कुठलं अल्कोहोल मिळतं? फक्त प्रायमरी अल्कोहोल मिळतं. फॉर्माल्डिहाइड गिव्ज प्रायमरी अल्कोहोल. देन नेक्स्ट फॉर्माल्डिहाइड सोडून जे दुसरे अदर अल्डिहाइड जे आहेत ते दुसरे अदर अल्डिहाइड त्या ठिकाणी काय देतात? काय फॉर्म करतात? तर सेकंडरी अल्कोहोल जे आहे ते सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करतात. आणि कीटोन जे ते कोटोन्स त्या ठिकाणी ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये टर्शरी अल्कोहोल जे आहे ते टर्शरी अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म करतात. हे महत्त्वाच्या 3 कंडिशन ज्या आहेत त्या शेवटच्या रिॲक्शनमधल्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. सर्वच्या सर्व या प्रिपरेशन मेथड ज्या बघितलेल्या आपण 5 किंवा 6 प्रिपरेशन मेथड बघितले असतील. खूप महत्त्वाच्या मेथड्स आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. केअर
केअरफुली त्या ठिकाणी या रिॲक्शन अंडरस्टँड करून घ्या. आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये व्यवस्थित त्या राईट करा. जर काही समजला नसेल तर त्या ठिकाणी ग्रुपवरती मेसेज करा की हा पार्ट समजलेला नाही सर, एक्सप्लेन करा. ठीक आहे. थँक्यू.